मित्रांनो, 3 इयर एल-एल-बीचं जे सीट अलॉटमेंट आहे राउंड 1 साठी ते ऑलरेडी झालेलं आहे आणि तुम्ही पाहिलंही असेल, की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या स्टेजला आपण ते कॉलेज फ्रीज करायचं, की त्याचं बेटरमेंट करायचं, याविषयी तुम्ही ऑलमोस्ट डिसिजन पण घेतला असेल. काही लोकांनी फ्रीजही केलं असेल, काही लोकांनी बेटरमेंट सुद्धा करून घेतलं असेल. काही लोकांना कॉलेजेस अलॉट झालेले नाहीयेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना फर्स्ट प्रेफरन्स वालं कॉलेज अलॉट झालंय आणि ते आता ऑटो फ्रीज झालंय आणि ते विद्यार्थी कॅप राऊंड मधून बाहेर पडलेत. तर अशा विद्यार्थ्यांना जर ते फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज नको असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं? आणि काही विद्यार्थ्यांना फर्स्ट ऑप्शन सोडून इतर कॉलेज अलॉट झालेत, पण आता त्यांना त्या कॉलेजमध्ये जाण्याची इच्छा नाहीये, तर मग त्या कॉलेजचं बेटरमेंट करावं का? की ते फ्रीज करावं की काहीच करू नये? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटीसाठी असणारी ॲडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये वन ऑन वन काउन्सिलर ॲक्सेस तुम्हाला दिला जातो. तुमच्या पर्सेंटाईलकडे पाहून तुम्हाला कुठलं कॉलेज सुटेबल आहे. आता थर्ड राउंड तुमचा येणार आहे. तर तुम्हाला थर्ड राउंडसाठी कुठलं कॉलेज तुम्ही प्रेफर करू शकता. त्या कॉलेजेसचा कट ऑफ अनालाइज करून तुम्हाला एक लिस्ट दिली जाईल आणि थर्ड राउंडसाठी तुम्हाला कॉलेज सजेस्ट करण्याचं काम या काउन्सिलिंगमध्ये केलं जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, कट ऑफचं अनालिसिस करणं असेल आणि डायरेक्ट कॉलेज ॲडमिशन असेल, अशा सर्व गोष्टींमध्ये ग्लोबल ऑनलाईनच्या या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला मदत केली जाते. काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही काउन्सिलिंग जॉईन करा. आता विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट राऊंडच्या आपण वेगवेगळ्या कंडिशन्स पाहूयात. त्यानुसार आपण काय करायला पाहिजे ते आपण पाहूयात. आता ज्या विद्यार्थ्यांना पहिला ऑप्शन अलॉट झालेला आहे आणि जर तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे, तर ते एनीवे ऑटो फ्रीज झालेलं असेल. तिथे तुम्हाला पोर्टलला लॉग इन करून फ्रीज सिलेक्ट करून ₹1000 फीज पे करून तुम्हाला तिथे ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. तर ते ॲडमिशन कन्फर्म करा. 11 ते 13 तारखेच्या दरम्यान कॉलेजवरती जाऊन तुमचे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते सबमिट करा आणि तुमचं ॲडमिशन तुम्ही तिथे घेऊन टाका. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो फर्स्ट ऑप्शन होता तोच अलॉट झालाय आणि त्यांना आता त्या कॉलेजमध्ये इंटरेस्ट नाहीये, त्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं नाहीये. तर अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता? रूल्सनुसार तुम्ही आता पुढच्या राऊंडमधून बाहेर पडला आहात. तुम्हाला थर्ड राऊंडला सुद्धा अप्लाय करता येणार नाहीये आणि फक्त हाच ऑप्शन तुमच्याकडे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक लूप होल आहे. जर तुम्हाला एक्सप्लॉइट करायचं असेल तर ते लूप होल तुम्ही एक्सप्लॉइट करू शकता. सिम्पली तुम्ही कॉलेजवरती जा, तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा. पैकी एक डॉक्युमेंट सबमिट करू नका. अल्टिमेटली तुमचं ॲडमिशन तिथं कॅन्सल होईल आणि रूलमध्ये दिल्याप्रमाणे जर कॉलेज तुमचं ॲडमिशन कॅन्सल करत असेल तर तुम्हाला थर्ड राऊंडला अप्लाय करता येतं. तर अशा पद्धतीने तुम्ही आता थर्ड राऊंडला अप्लाय करू शकता. फक्त तुम्हाला कॉलेजकडनं रिजेक्शन लेटर तिथं घ्यावं लागेल आणि थर्ड राऊंडला जाता येईल. ठीक आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट ऑप्शन अलॉट झाला नाही, फर्स्ट ऑप्शन शिवाय इतर ऑप्शन अलॉट झाले, तर अशा केसमध्ये तुम्ही काय करायला हवं? जर तुम्हाला इतर कॉलेजचे ऑप्शन्स जे अलॉट झालेले आहेत त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही फ्रीजवरती क्लिक करा. ₹1000 फीज पे करा. 11 ते 13 तारखेदरम्यान कॉलेजवरती जाऊन व्हिजिट करा आणि तुमचं ॲडमिशन तिथे कन्फर्म करा. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आता असे बरेचसे विद्यार्थी आहेत की जे कॉलेज त्यांना फर्स्ट राऊंडमध्ये अलॉट झालंय त्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचंच नाहीये. ठीक आहे. असे काही विद्यार्थी आहेत म्हणून त्यांना बेटरमेंट करण्याची पण इच्छा नाहीये. पण त्यांना आता अशी भीती वाटते की जर मी याचं बेटरमेंट केलं नाही आणि मला जर दुसरं कॉलेज अलॉट झालं नाही तर सेकंड राऊंडमध्ये त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, कॅप राऊंडमध्ये कधीही ऑप्शन फॉर्म फिल करताना ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता अशाच कॉलेजची लिस्ट द्यायची असते. आता बाय चान्स तुम्ही असं कॉलेज दिलं की जिथे तुम्हाला ॲडमिशन घेण्याची अजिबात इच्छा नाहीये, तर मग तुम्ही इथे बेटरमेंट करावं की नाही करावं? तुम्ही त्याच्या वरच्या कॉलेजचे कट ऑफ फर्स्ट राऊंडचे पहा. त्याच्यानुसार तुम्ही ठरवा की याचं तुम्ही बेटरमेंट करायला पाहिजे की नाही. जर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचंच नाहीये तर सिम्पली ते कॉलेज सोडून द्या. तिथे बेटरमेंटही करू नका, फ्रीजही करू नका. म्हणजे अल्टिमेटली सेकंड राऊंडमध्ये तुमचे इतर ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला अलॉट होण्याचे चान्सेस वाढतील. जर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही बेटरमेंट न करता फ्रीज करून ॲडमिशन घ्या.
जर तुम्हाला बेटरमेंट करून ट्राय करायचं असेल की तुम्हाला इतर कॉलेज भेटताय का, तर त्यामध्ये लक्षात घ्या बेटरमेंट केलेल्या कॉलेजचा जो नंबर आहे, समजा 5 नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालंय, 5 नंबरचं तुम्ही बेटरमेंट करून ठेवलंय. आता 1 ते 4 पर्यंतच तुम्हाला वरती ऍडमिशन हे मिळू शकतं, वरचं कॉलेज अलॉट होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला 1 ते 4 पर्यंत कॉलेज अलॉट होईल, त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचं 5 नंबरचं बेटरमेंट केलेलं कॉलेज हे कॅन्सल होईल आणि तुम्हाला 1 ते 4 मध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल. जर तुम्ही बेटरमेंट आता करत असाल तर सेकंड राऊंडमध्ये तुमच्यासाठी हे सीट रिझर्व्ह राहतं. तुम्हाला जर 1 ते 4 मध्ये कुठेही अलॉटमेंट भेटलं नाही, तर 5 नंबरचं जे कॉलेज तुम्ही बेटरमेंट करून ठेवलेलं आहे, तिथे तुम्ही ऍडमिशन त्यावेळेस कन्फर्म करू शकता. ही गोष्ट झाली फर्स्ट ऑप्शन शिवाय इतर कॉलेजची अलॉटमेंट मिळालेली आहे आणि त्यांना बेटरमेंटला जायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आता तुम्ही या कॉलेजचं बेटरमेंट केलं नाही तर सेकंड राऊंडमध्ये ही सीट तुम्हाला मिळणार नाही, ही सीट तुमच्यासाठी रिझर्व्ह राहणार नाही आणि परत तुमचे सर्व ऑप्शन्स जे आहेत तिथे कम्पेअर केले जातील आणि कट ऑफ नुसार तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट केलं जाईल. सेकंड राऊंडमध्ये जाण्यासाठी तुम्हाला कुठलीही वेगळी प्रोसिजर करण्याची गरज नाहीये. सेकंड राऊंडसाठी तुमचा कुठलाही ऑप्शन इथे चेंज करता येणार नाहीये. तुम्ही कॉलेज ऍड करू शकणार नाहीयेत त्याच्यामध्ये किंवा रिमूव्ह करू शकणार नाहीयेत. हा जो फॉर्म तुम्ही फर्स्ट राऊंडसाठी भरला होता तोच फॉर्म हा सेकंड राऊंडसाठी कन्सिडर केला जाणार आहे. आता त्याच्या पुढची एक कंडिशन आहे, अलॉटमेंट मिळालेलं नाहीये. आता ज्या विद्यार्थ्यांना कुठलंही अलॉटमेंट मिळालेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडचा वेट करा. 19 तारखेला त्या राऊंडचं अलॉटमेंट होईल आणि त्याच्यामध्ये चेक करा तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालंय ते. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेजेस अलॉट झालेले नाहीयेत, तर सेकंड राऊंडमध्ये त्यांना कॉलेजेस अलॉट होण्याचे चान्सेस आहेत. जर तुमचे जे ऑप्शन्स आहेत त्यांचा कट ऑफ तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा कमी होत असेल तर नक्कीच तुम्हाला कॉलेजची अलॉटमेंट मिळेल. जर तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा कट ऑफ जास्त असेल तर तुम्हाला अलॉटमेंट मिळणार नाही आणि तुम्हाला थर्ड राऊंडसाठी तिथे ॲपियर व्हावं लागेल. आता थर्ड राऊंडला ॲपियर होण्यासाठी ऑप्शन फॉर्म जे असतात ते परत भरावे लागतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेकंड राऊंडमध्ये तुम्ही पुढे बेटरमेंट करून ठेवू शकत नाही. सेकंड राऊंडचं कॉलेज हे तुम्ही थर्ड राऊंडसाठी कॅरी ओव्हर करू शकत नाही. जर तुम्हाला सेकंड राऊंडचं कॉलेज ठेवायचं आहे, थर्ड राऊंडसाठी रिझर्व्ह करायचं असेल आणि थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल, चांगलं कॉलेज भेटतंय का याच्यासाठी ट्राय करायचं असेल, तर तिथे अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता. सेकंड राऊंडचं जे कॉलेज आहे ते तुम्ही कन्फर्म करा, तिथे ॲडमिशन घ्या आणि नंतर थर्ड राऊंडला ॲपियर व्हा. आता समजा माझा ऑप्शन फॉर्म असा होता GLC, ILS, रिझवी, फिरोदिया आणि यशवंतराव. तर मला फिरोदियाला ॲडमिशन मिळालं. तर आता माझी इच्छा आहे की ILSला मला ॲडमिशन मिळावं आणि मला दिसतंय की थर्ड राऊंडसाठी ILSच्या वॅकन्सीज आहे आणि थर्ड राऊंडचा जो कट ऑफ आहे तो माझ्या पर्सेंटाईलच्या आसपास येण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेस मी काय करणार, फिरोदियामध्ये माझं ॲडमिशन कन्फर्म करून घेणार सेकंड राऊंडमध्ये आणि मग ज्यावेळेस थर्ड राऊंडचे ऑप्शन फॉर्म फिल करणं सुरू होईल त्यावेळेस मी परत माझे ऑप्शन्स देईल आणि त्यामध्ये GLC असेल, ILS असेल, रिझवी ॲज इट इज मी ऑप्शन देईल. त्या केसमध्ये मला फिरोदिया हा ऑप्शन देता येणार नाहीये कारण फिरोदियामध्ये मी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे. फिरोदिया ऑलरेडी अलॉटेड कॉलेज आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी 3 ऑप्शन दिले, GLC, ILS आणि रिझवी. जर आता त्या कंडिशनला थर्ड राऊंडमध्ये जर माझं पर्सेंटाईल तिथे मॅच होत असेल तर मला थर्ड राऊंडमध्ये कॉलेज मिळू शकतं. पण जर मला थर्ड राऊंडमध्ये ILS मिळालं तर ऑटोमॅटिकली माझं फिरोदिया कॅन्सल होईल, हे माझ्या लक्षात पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर मला थर्ड राऊंडमध्ये कुठलंही कॉलेज मिळालं नाही तर मला परत फिरोदियामध्ये जाऊन माझं ॲडमिशन रिकन्फर्म करावं लागेल, तरच मला फिरोदियाचं ॲडमिशन कंटिन्यू करता येईल. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या लक्षात ठेवा, तुमच्या कामं येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मग या थर्ड राऊंडचं प्रिपरेशन करताना कॉलेजचं कट ऑफचं ॲनालिसिस असेल, तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं, कुठल्या कॉलेजमध्ये कुठली वॅकन्सी आहे आणि थर्ड राऊंडचा ऑप्शन फॉर्म कसा असावा, कसा भरावा, कुठले ऑप्शन्स तिथे द्यावेत, कुठल्या सिक्वेन्सने द्यावेत, या सर्व गोष्टींसाठी LLBची जी ॲडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू आहे. त्या काउन्सिलिंगला जॉईन करा आणि थर्ड राऊंडमध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी तुमची ॲडमिशनची प्रोबॅबिलिटी वाढवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टीम नक्कीच तुम्हाला मदत करेल. त्यासाठी ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही काउन्सिलिंग जॉईन करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲडमिशनची तयारी करा. थँक्यू.